नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. पुढचे 5 दिवस घरगुती ज्यांच्याकडे गणपती असतील त्यांच्यासाठी आणि सार्वजनिक मंडळांच्याकडे 10 दिवस गणपती असतो. त्यामुळे पूर्ण भक्तिमय, मंगलमय पूर्ण परिसर आपला दणदणून जाणार आहे. तर अशा वेळेला आज मला एक मनामध्ये प्रश्न आला. तर मला वाटलं की तुम्हाला जशा मी शुभेच्छा देणार आहे, कामासाठी शुभेच्छा देणार आहे, गणपतीसाठी शुभेच्छा देणार आहे, नात्यांसाठी शुभेच्छा देणार आहे. कारण की या निमित्ताने गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व नाती एकत्र येतात, एकमेकांच्याकडे जातात. नाती तुमची वृद्धिंगत तसं त्यातलं प्रेमाचा गोडवाही त्यातला वाढू दे. हीच आज गजानना चरणी मी प्रार्थना करते तुमच्या सगळ्यांच्यासाठी. तुम्ही शाडूचा गणपती आणला का प्लास्टर ऑफ पॅरिसचा आणला, मी तुम्हाला विचारते आहे बरं का. कारण की इको फ्रेंडली गणपती आपण आणणार आता ह्याच्या पुढे नक्कीच. मागच्या वर्षी आम्ही इको फ्रेंडली गणपतीच आणला होता. परंतु आमच्या घराजवळ अगदी म्हणजे 10-15 पावलावरतीच गणपतीचा कारखानाच आहे. तर नेमका ह्या वेळेला आम्हाला जशी मूर्ती हवी होती तशी काही इको फ्रेंडली गणपतीमध्ये आम्हाला शाडूची मूर्ती मिळाली नाही. आणि ह्या वेळेला घरातल्या मुलांना, नातवंडांना विचारून मी त्यांना घेऊन गेले होते गणपती बघायला की आपण कुठली घेऊया. तर अर्थातच त्यांना मोठ्या मोठ्या गणपतीच्या मूर्तीच हव्या होत्या. त्यामुळे दरवर्षी आमची खूप छोटी असते गणपतीची मूर्ती. खूप छोटी म्हणजे एक साधारणतः आपण 9 इंच वगैरे अशी असते. यावेळेला आमची फार मोठी झाली. गणपतीचं तोंडसुद्धा इतकं मस्त आहे ना, खरोखर ते हत्तीचं तोंड लावल्यासारखं असं मोठ्याच्या मोठं आहे. खूप गणपती मोठा आहे. म्हणजे तो मोठा आहे कधी आमच्या लक्षात आलं तर हे म्हणले, अगं किती जड आहे तो गणपती. म्हणजे आम्ही घराजवळच आहे तो कारखाना, म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण चालत चालत जाऊन येऊया. तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल. आणि नेहमीच आम्ही चालत जातो आणि येतो, पण एवढं कधी लक्षात आलं नाही. ताटात बसणारा तो गणपती असतो आणि यावेळेला नाहीच बसला तो गणपती. म्हणजे लक्षातच आला नाही, इतका मोठा गणपती घेतला गेला. आणि अर्थात तो काही शाडूचा नाही आहे, तो प्लास्टर ऑफ पॅरिसचाच आहे. पण आम्ही मूर्ती दान करतो. म्हणजे या ठिकाणी कोपऱ्यावरती नगरपालिकेने मूर्ती दानासाठी सोय केलेली असते, हौद ठेवलेले असतात. तसंच इथे एक गणपतीचं देऊळ आहे, त्या ठिकाणी छोटा तलाव त्यांनी केलेला असतो. आर्टिफिशियल तलाव छान मोठा असा मस्त केलेला असतो. इतकं छान फिलिंग येतं त्यामध्ये गणपती विसर्जन केल्याचं. गणपती त्यामध्ये विसर्जन करायचा आणि मग एक 5 मिनटं तो पाण्यात ठेवला जातो आणि आपण तिथून गेलो की मग तो गणपती काढून ठेवतात. ते मस्तपैकी सगळे लाईनीत लावून ठेवलेले असतात गणपती. ते सुद्धा बघायला खूप छान वाटतात. मग तुम्ही म्हणाल की मॅडम ते POPचा का गणपती तुम्ही आणला. तर तुम्हाला सांगू का की जेव्हा लहान मुलं असतात, अगदी छोटी असतात तेव्हा काही नाही, पण जरा अशी अर्धवट वयाची होतात तेव्हा त्यांना असं वाटत असतं की आपणही गणपतीला हात लावावा, गणपतीला हार घालावा. आणि इतकं काही म्हणजे पूर्वी आमच्या घरामध्ये सासू सासरे वगैरे खूप किंवा आजी वगैरे खूप सोवळं पाळायचे. मग त्यामुळे कसं व्हायचं की घरातली मोठी व्यक्ती असते ती गणपतीला हार घालायची, आरतीसुद्धा तीच धरायची. पण अलीकडे हे नाही चालत, कारण की मुलांनाही ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यांनाही गणपतीशी कनेक्ट व्हायचं असतं. आरतीसुद्धा ते धरतात, आपण त्यांचा हात धरतो, परंतु त्यांना हार वगैरे घालायचा असतो, फुलं वगैरे घालायची असतात. मग म्हणजे त्यांना थोडासा त्या गणपतीला ते हात लावत असतात. त्यावेळेला आपण कसं बऱ्याच वेळेला असं वरनं घालत होतो पूर्वी लहानपणी, पण आता तसं होत नाही. आणि कसं होतं की घरात पुरुष कामाच्या निमित्ताने बाहेर जातात, त्यामुळे स्त्रियांनासुद्धा ह्या सर्व गोष्टी म्हणजे गणपतीला हार घालणं, फुलं घालणं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बांगड्या वगैरे असतात, त्यामुळं त्या बांगड्या अशा लागत असतात, इकडे तिकडे जराशा लागत असतात. तर त्यामुळे मी ह्या वेळेला POPचीच का आणली हे मी तुम्हाला सांगत होते. तर शाडूची जी मूर्ती असते ती थोडीशी नाजूक असते. POPच्यासुद्धा तशा नाजूकच असतात, पण त्यातल्या त्यात मला POPची ही जास्त घट्ट वाटते आणि हलकी असते. POPची जी मूर्ती असते ती जरा हलकी असते.
म्हणजे सुरुवातीला आणताना ती जरा जड असते, पण त्याच्यानंतर आपण आरती वगैरे सारखं त्याला करत असतो, तिथं दिवा ठेवलेला असतो. त्या उष्णतेने पुन्हा आपण वरनं त्याला दिवे लावलेले असतात, डेकोरेशन केलेलं असतं, ह्या उष्णतेने ते वाळतं आणि ती मूर्ती जेव्हा आपण विसर्जनाला जातो त्यावेळेला ती खूप हलकी झालेली असते. आपण म्हणतो आणताना गणपती जड होता आणि जाताना हलका झाला गणपती. अगदी मंडळाचे सुद्धा गणपती आपण बघतो बरं का, की जेव्हा गणपती ते ट्रकवरून वगैरे उचलून खाली ठेवत असतात मंडळामध्ये प्रतिष्ठापना करण्यासाठी म्हणून, त्यावेळेला ते इतकी लोकं लागतात ना त्यावेळेला, आणि तीच मूर्ती नंतर जेव्हा विसर्जन करायची असते तेव्हा ती अगदी सहजपणे खूप कमी मुलं त्याला लागत असतात. तर आपण म्हणून जातो भाविकतेने की जाताना गणपती हलका होतो आणि येताना जड असतो, तर तो वाळतो ना पूर्ण असं. तर मी काय सांगत होते, तर POPचा मी गणपती आणला, कारण की कसं की काही वेळेला मूर्तीला धक्का लागू शकतो. आणि मग बऱ्याच वेळेला आपण खूप लोकांचं असं ऐकत असतो की मूर्ती आणताना जरासा तिला धक्का लागला, कुठंतरी अंगठा आहे ते, किंवा नंतरसुद्धा पूजा करताना काही वेळेला थोडासा धक्का लागतो आणि दुखावते, मूर्ती दुखावते. मग अशा वेळेला ह्या दुखावलेल्या मूर्तीचं काय करायचं, हाही प्रश्न लोकांच्या मनामध्ये येतो. तेही मला तुम्हाला सांगायचं होतं. आज मी माझा विचार या ठिकाणी सांगणार आहे. एक साधी गोष्ट मी तुम्हाला विचारते, आपण फुटलेल्या भांड्यामध्ये स्वयंपाक करतो का? नाही. आपण फुटलेल्या किंवा चीर पडलेल्या कपामधून चहा किंवा दूध किंवा काही पितो का? नाही. तर मग जर का मूर्ती दुखावली गेली तर ती पुढे 5 दिवस आपण कसं काय त्याची पूजा वगैरे करायची? कशासाठी करायची? ती मूर्ती आपण मनोभावे सन्मानाने आपण ती विसर्जन करायला हवी. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जर का मनाला वाटत असेल तर दुसरी मूर्ती आणू शकता, कारण की मूर्ती असतातच शिल्लक दुकानामध्ये सुद्धा. मग तुम्ही म्हणाल की त्यावेळेला तो मुहूर्त नसतो, 2 दिवसांनी 3 दिवसांनी झालं तर काय करायचं? मग त्यानंतर आणू नका. पण पहिल्याच दिवशी जर का तुम्हाला असं झाला, असा हा प्रसंग घडला असेल, तर ती मूर्ती विसर्जन करून तुम्ही दुसरी मूर्ती आणायला काय हरकत आहे, आणि छान मूर्ती आणा. कारण आपलं मन असतं, आपण 5 दिवस त्याच्याशी कनेक्ट होतो, आपण त्याला फुलं घालत असतो, काढत असतो. त्यामुळे जरी तुम्हाला मूर्तिकाराने ती मूर्ती, भंगलेली मूर्ती किंवा दुखावलेली मूर्ती नीट करून दिली तरी ती ओली असते. आणि त्यामुळे ती ओली असलेली जी मूर्ती आहे ती तुम्ही घरी आणेपर्यंत पुन्हा दुखावू शकते. कारण की आपण ती मूर्ती आणून नुसतीच ठेवत नाही. पूजा करण्याच्या निमित्ताने, हार घालण्याच्या निमित्ताने, फुलं घालण्याच्या निमित्ताने, वस्त्र घालण्याच्या निमित्ताने इतके वेळेला त्या मूर्तीला आपण स्पर्श करत असतो, किंवा मूर्तीला आपण हलवत नाही, पण मूर्तीला आपण स्पर्श करत असतो, किंवा मूर्तीच्या सहवासात सानिध्यात आपण येत असतो. तर मग मला असं वाटतं की असं काही झालेलं असेल तर नवीन मूर्ती आणूनच आपण त्याची पुन्हा एकदा पूजा करायला पाहिजे, असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं? पण मला असं वाटतं की दुखावलेल्या मूर्तीबरोबर पुढे 5 दिवस किंवा 10 दिवस ती जबाबदारी कशी घ्यायची, हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नाही, आपण दुसरी मूर्ती आणावी, पुन्हा छानपैकी पुढे पूजा करायला पाहिजे. हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लिहू शकता. मग तुम्ही म्हणाल की परत लगेच कशी मूर्ती मिळेल, किंवा ती व्यवस्थित छान जोडून दिलेली आहे, तर मग काय हरकत आहे? किंवा जेव्हा मूर्ती करत असतात तेव्हा त्या कुठे साच्यातनंच काढलेल्या असतात, मग पंजा त्याचा वेगळा असतो, मूर्तीचं हे प्रत्येक पार्ट हा वेगळा असतो आणि तो जोडलेला असतो. पण ते जोडताना सुरुवातीला ते जोडतात, वाळवतात, मग त्याच्यानंतर त्याला फिनिशिंग करतात, त्यानंतर त्याला कलर करतात. म्हणजे ह्यामध्ये खूप मोठी प्रोसेस आहे. आणि जेव्हा ते हे सगळं करत असतात त्यावेळेला ते खूप काळजी घेत असतात, आणि मूर्ती दुखावू नये म्हणून त्याच्यामध्ये बरेच सारे केमिकल्स वगैरेसुद्धा त्यांनी घातलेले असतात, घट्ट राहावी म्हणून. पण जेव्हा आयत्या वेळेला समजा तुम्हाला अशी मूर्ती दुखावली म्हणून जर का तुम्हाला ती रिपेअर करून दिलेली असेल, तर मग तेवढं काही ते करू शकत नाहीत ना, त्याची काळजी तेवढी नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की दुखावलेली मूर्ती घरी आणण्यापेक्षा, किंवा दुखावलेली मूर्ती घरात असेल तर ती विसर्जन केलेली कधीही चांगली, कारण की पुढचे 5 दिवस पुन्हा तिची जबाबदारी असते. आणि मन चिंतिते वैरी ना चिंती असं म्हणतात.
आणि मला तर असं वाटतं की फुटलेल्या कपामध्ये आपण चहासुद्धा पित नाहीच, फुटलेल्या भांड्यामध्ये आपण काही स्वयंपाक करत नाही, चीर पडलेल्या भांड्यामध्ये. तर ती तर आपण देव म्हणून तिला आपण पूजत असतो. आपल्या भावना कनेक्ट झालेल्या असतात त्याच्याशी. तर मग आपण मनोभावी वर्षातनं एकदा येणारा हा सण आहे ना, मग त्यामुळे कदाचित तुमच्या मनाप्रमाणे ती मूर्ती मिळणार नाही दुसरी जी असेल ती, पण भाव तर तुमचा तोच आहे ना. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्याच भक्तिभावाने तुम्ही दुसरी मूर्ती आणून पूजावी असं मी तुम्हाला म्हणेन. बघा तुम्हाला काय वाटतं, पण मला तरी हेच योग्य वाटतं.